नमस्कार, मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात। तर रात्री 9 वाजता आलेली आहे मी। तुम्हाला तर माहिती पिकनिक चालू होती माझी। मस्त पिकनिकच्या ब्लॉगला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, छान वाटलं। आणि चला आता रुटीन सुरू झालेलं आहे। मस्त एन्जॉय केला आणि तुम्ही तो बघितलंच ब्लॉगमध्ये की किती मस्त असं एन्जॉय करून आलेली मी। पण तुम्हाला असं वाटतं का हो, एक गृहिणी जेव्हा आहे ना, म्हणजे संसारिक लेडीज असते किंवा आपण बायका जेव्हा पण छान स्वतःसाठी जेव्हा वेळ देण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा काही ना काही घडतंच। माझ्यासोबत आहे ना तर खरंच घडतं बरं का। एक तर मी आधी स्वतःसाठी जास्त वेळ देत नाही, कधीतरी स्वतःचा विचार केला, कुठेतरी फिरायला गेले, फिरून वगैरे तर आले, पण घरी आल्यानंतर झालाय मोठा प्रॉब्लेम झालाय म्हणजे ना गॅस टाकी संपली आहे। झालं असं ना की माझ्या ना लक्षातच नाही डेट की मी कधी लावली होती टाकी, आणि त्या पिकनिकच्या याच्यात हळदी कुंकूच्या याच्यात खरंच माझं लिटरली लक्षातच राहिलं नाही की गॅस टाकीचा नंबर लावायचा। सो नंबर पण लावला नाही आणि आज सकाळी आहे ना जेव्हा मिस्टरांना टिफिन बनवत होते ना तेव्हाच गॅसची टाकी संपली। सो असं काही आहे। तर आता बघूया दिवसभरामध्ये काय घडतं, टाकी येते नाही येते, मी स्वयंपाक कसा बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते, कसं बनवलं, नाश्ता काय केला वगैरे। नाश्ता तर आता ताईंनी मस्त चहा बिस्किट पाठवलं होतं, ते तर खाऊन झालेलं आहे। आता पेटपूजेचं बघूया काय होतंय काही नाही। तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा। चला ब्लॉगला करते सुरुवात। सकाळी आहे ना कोबीची भाजी पण तयार करायला घेतली होती, ऑलमोस्ट शिजायला टाकली आणि ती काही शिजलेली नाहीये। आणि आता हे सकाळची थोडीशी भांडे आहे, म्हणजे पीठ वगैरे मळून झालेलं होतं, पीठ मग फ्रीजमध्ये काढून ठेवलं आणि मग ताईंकडून चहा आणला होता, चहा बिस्किटची भांडी आहे ती घसून घेते। तर हे बघा, स्वयंपाक नाही काहीच नाही तरी सिंकमध्ये भांडी नाही राहणार असं तर कधी होतच नाही। स्वयंपाक करो ना करो काही करो सिंकमध्ये ही भांडी येतात कुठून ना, मला तेच समजत नाही। इतकं डोकं फिरताना सारखी भांडी घसून की बस, पण असो घसावी तर लागणार आहेत, आपल्याशिवाय कोण आहे नाही का करायला, घसावी तर लागणारच आहेत। आता सगळी भांडी घसून घेते आधी आणि बघूया। चला आता दिवसभर टाकीचं काम झालं तर घरी करते स्वयंपाक, नाही तर मग ताई तर आहेत जवळ, ताईंकडे जाते जेवायला। नाही तर त्यातल्या त्यात सकाळी पप्पांना पण समजलंय की टाकी संपली हिची, बायचान्स पप्पा सुद्धा येतील आता टिफिन वगैरे घेऊन। तर पप्पा आले तर मग असा तसा काही जेवणाचा तर प्रश्न काही राहणारच नाही। त्यापूर्वी म्हटलं पप्पा याच्या आत सगळं आवरून घेते, जरी स्वयंपाक नाही आहे तरी पण भांडी धुणं लादी वगैरे हे थोडी आपल्याला करायला चुकतं नाही का। म्हटलं पप्पा याच्या आत ते करून घेते, कारण की मला मग पप्पा आले ना की काम नाही करता, थोडंसं पप्पांसोबत वेळ घालवावा लागतो, त्यांच्याशी गप्पा वगैरे कराव्या लागतात। स्वतः सगळं आवरून घेते पटपट। तर हे बघा आले आहेत पप्पा, ऑलमोस्ट 1-1:30 वाजला होता पप्पांना यायला, त्याच्या आधी मी सगळी कामं आवरून घेतली। जास्त काही कामं शेअर करत बसले नाही, व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो। आणि मग त्यानंतर आता पप्पांना पाणी वगैरे दिलंय आणि थोडीशी हसी मजाक चालू होती आमची, कारण माझी व्हिडिओ वगैरे शूट करायचं पण काम चालू होतं। पप्पा म्हणतात तुझं सारखं हेच चालू असतं का? मी म्हटलं हो माझं तेच काम आहे म्हटलं, व्हिडिओ शूट करायचं, सो माझं तेच चालू असतं म्हटलं। पप्पा तर असे हसी मजाक करत करत मस्तपैकी आमच्या गप्पा चालू होत्या। आणि पप्पांना ना त्यांचं शॉप आहे तर त्यांना मग संडेला सुट्टी असते, सो ते आलेत रिलॅक्समध्ये पण आले माझ्याकडे आणि टिफिन पण द्यायचा होता त्यासाठी पण ते आले। तर चला आता अक्षूने काय काय टिफिन पाठवलेलं आहे, अक्षू म्हणजे आता तुम्हाला तर माहिती कोण, माझी भाऊजाई, तर तिने सगळं छानसं असं बनवून पाठवलंय जेवण, तेच बघते आता काय काय पाठवलंय ते। सो आता 4 ताली डब्बा तर निघालेले आहे। पप्पांनी भेळ घेऊन आले, पप्पांना माहिती आहे मला भेळ खूप आवडते, आणि ह्या सिल्वर थैलीमध्ये आहे दहीवडे, तर दहीवडे पण मला प्रचंड आवडतं बरं का। तर पप्पा माझ्याकडे जेव्हा पण येतात ना त्यावेळेस हे 2 आयटम नक्की घेऊन येत असतात, एक भेळ आणि दहीवडे। तर आता घेते मी वाढून, पप्पांना विचारलं तुम्हाला जेवायचं का, पण पप्पा घरूनच जेवण करून आले होते आणि वेदांत त्याच्या आतूकडून चहा बिस्किट खाऊन आला होता, त्यामुळे मग त्याला काही लवकर भूक लागलेली नव्हती। मी 1-1:30 वाजेपर्यंत आपल्याला भूक लागूनच जाते की नाही, मग मी जेवायला बसून घेतले। तर आता तिने पाठवलेलं आहे मुंगाच्या डाळीची खिचडी, ती ॲक्च्युली माझ्यासाठी पाठवली आहे। मी प्रवास जसा करून आली ना तसं मला म्हणजे जसं स्पायसी वगैरे खाल्ल्याने ना त्रास होतोय, त्यामुळे मग तिने मुंगाच्या डाळीची खिचडी पाठवली आहे आणि त्यावरती मी थोडासा चिकनचा रस्सा घेतलेला आहे। बाकी चिकनचा डबा वगैरे तो तिच्या भाऊंसाठी पाठवला, म्हणजे आहोंसाठी माझ्या मिस्टरांसाठी पाठवलाय। आणि बघा ना एवढं सलाड वगैरे सुद्धा पाठवलंय तिने सोबत, इतकं छान वाटलं ना टिफिन उघडल्या याला करा टिफिन म्हणता हो की नाही। मस्त सगळं सलाड, परत पातळ भाजी पोळी आणि मुंगाच्या डाळीची खिचडी, म्हणजे माझ्या सेहतचा विचार करून तिने छान फिक्का मुंगाच्या डाळीची खिचडी पण पाठवली। पण थोडासा तोंडाला चव येण्यासाठी ना मी थोडासा रस्सा घेतला आणि खरंच खूप छान झालेली बरं का मुंगाच्या डाळीची खिचडी। आणि पप्पांचं माझं काहीतरी हसी मजाक चालू आहे आणि चाललंय असं मस्तपैकी माझं जेवण करायचं काम।
मस्त असं पोटभर जेवण झालेलं आहे आणि म्हटलं आता पप्पा आले ना तर टाकी आपण डायरेक्ट ऑफिसवरूनच घेऊन येऊया, म्हणजे एजन्सीमधून काही नंबर लावलेला नाही आहे ना तर, आणि नंबर लावून पण झाल्यानंतर 3-4 दिवसांनी टाकी तर म्हटलं डायरेक्ट ऑफिसवर जाऊनच आपण टाकी घेऊन येऊया पप्पांसोबत जाऊन. त्याच्यामुळे आता ऊन तर खूप झालं आहे बाहेर, उन्हाळा ऑलमोस्ट लागलाच आहे. संध्याकाळची थंडी वाजते आणि ना दिवसा खूप ऊन लागतं आणि मग स्कार्फ बांधल्याशिवाय तर मी कधीच बाहेर निघत नसते. तर चला आता पहिल्यांदा जातो आणि टाकीचं काम करून येतो. फायनली टाकी मिळाली ना की जीवात जीव येणार आहे, कारण की गॅस टाकी संपली की सगळंच प्रॉब्लेम होऊन जातो, म्हणजे कशातच काहीच करता येत नाही. आणि आता पप्पा येऊन खूप उशीर झालेला, त्यांना चहा सुद्धा करता आलेला नाही मला. इकडे लावा, इकडे टोटल हा बाबा तो दोरा असा करायचा असतो ना. बुडबुडे निघताय म्हणजे लिके का? हा चेंज करून आणू आपण, तिथेच बुडबुड तिथेच खोलून आणि पाणी टाकू आपण. चांगलंच आहे ना मग. अरे ये गॅस किती वाया जातो माहिती का? हो ना, चांगलं खळखळतोय ना ते, आणि ते धोकादायक आहे ते. मग काढून ठेवते. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न म्हणतात ना, तसंच काही झालेलं आहे. तुम्ही बघितलं गॅस टाकी आणली पण ती निघाली आहे लीक, आणि लीक राहिलेली गॅस टाकी मी घरात तर नाही ठेवू शकत, रिक्स तर बिलकुल घेऊ शकत नाही. तुम्हाला पण सांगते ही टिप, कधी पण गॅस टाकी घेतली ना की त्यामध्ये पाणी टाकून बघायचं, वायसरमध्ये बुडबुडे निघाले ते समजायचं ती लीक आहे. आता दुसरी गॅस टाकी आता घेऊन जातो. तर चला दुसरी गॅस टाकी आलेली घरामध्ये, आता ती पण चेक करून घेते पाणी वगैरे टाकून. रेग्युलेटर काढून घेत आहे पप्पा, सॉरी झाकण, आणि रेग्युलेटर लावतील आता, आणि ती सुद्धा चेक करून घेते. अरे यार आता रेग्युलेटर पण बसत नाहीये, बटन चालू करून ऑन करून टाक गॅस. नाही बसत आहे. अजून नीट बंद करते. अरे बापरे काय वैताग झालाय, एकदा काय बुडबुडच निघाले, एकदा काय रेग्युलेटर मधून आवाजच येतोय. कोणता दिवस उगला तर आज वैताग आला मला. आता काय करावं कळत नाही, एकदा काय बुडबुडेच निघाले, एकदा काय रेग्युलेटरच बसत नाहीये. काय रिटर्न करायची आता? काय करणार? चला आता परत रिटर्न करायला चाललो आम्ही टाकी. अरे मला वाटतं इटली बसलंय ते. नाही रे, म्हणजे टाकी रेग्युलेटर सहित टाकी उचलल्या गेली ना, म्हणजे रेग्युलेटर व्यवस्थित बसलेले, पण बाजूने आवाज येतोय तिचा. बघू आजचा दिवस नुसता टाका आणण्यात नेण्यात, टाकी आणण्यात नेण्यातच चालला. रविवार संडे गया. संडेला पप्पा आले ते मला भेटायला, आणि मी पप्पांना काही काम लावून दिलं वेगळंच. टाक्यात चेंज करायचं काम चाललंय आमचं. तिसरा टाइम आहे टाकी चेंज करायला जाण्याचा. खरंच मी माझी ही चूक आहे ना चांगली लक्षात ठेवणार आहे. हे जर मी नंबर लावला असता तर मला मस्तपैकी चांगली चेक करून मिळाली असती टाकी, आणि नंबर लावला नाही आहे तर त्यांचे वर्कर येणार पण नाही, जाणार पण नाही, सारख्या सारख्या टाक्या पण देणार नाही. आणि तिथे चेक करायचं असं लक्षातच येत नाही, घरी आल्यानंतरच चेक करतो. आता तिथे कसं नसेल खोलून चेक कसं करायचं ते येत नाही, घरी आल्यानंतर टाकीवाले तरी चेक करून देतात आपल्याला. असो, पण चेक बिक करा तरी घरी येऊन जो प्रॉब्लेम व्हायचा आहे ना तोच होतोय. खरंच माझी ही चूक आहे ना चांगली लक्षात राहणार आहे. माझ्या आजचा पूर्ण संडे माझ्या पप्पांचा वाया गेला. आणि टाकी तर बघा ना किती जुनी पुराणी टाकी मिळालेली आहे. ती टाकी बघूनच असं डोकं फिरतंय माझं. काय करणार, आजचा दिवस आहे ना खूप खराब गेला आहे यार. एकदा काय बुडबुडच निघता, एकदा काय रेग्युलेटरच बसत नाहीये. वैताग आलाय नुसता, वैताग आला आज. असं होईल, टाकीला जुनी भेटली.
हा तेच बोलणार होतो मी. कसं आहे असं हा एकदम दाबून करा. झटपट नाही घुसत याचं. बटन चालू करून पहा. सक्सेसफुली पहिली टाकी. 3 टाकींमधून पहिली टाकी जी झाली. 3 प्रयत्नानंतर फायनली टाकी आलेली आहे. आता मी मस्तसा चहा ठेवते. हा पप्पा करते. पप्पांचा संडे एकदम वाया गेलेला आहे. पप्पा आले होते मस्त मला फक्त टिफिन देण्यासाठी, पण टाकीने जाम करून टाकलाय आम्हाला दोघांना पण. तर चला आता इथे पप्पांना पक्कसा मस्त कडक चहा ठेवते. मी पण चहा घेते त्यांच्यासोबत आणि त्यांचा सगळा थकवा दूर करते आणि माझा पण स्ट्रेस दूर करते. एकमेव पेय आपलं हे असं की हे पिल्यानंतर आहे ना आपला सगळा थकवा हा दूर होऊन जातो. मस्त अद्रक वगैरे किसून छानसा पप्पांसाठी चहा इथे आता रेडी करते. बिचारांना आल्यापासून चहा सुद्धा नाही दिला हो. मी काय करणार, टाकीच नव्हती घरामध्ये, गॅस टाकी. तर आता खरंच लक्षात राहणार आहे माझ्या. मी इथून पुढे खरंच सांगते कधीच विसरणार नाही मी टाकीचा नंबर लावायला. कधीतरी स्वतःसाठी वेळ द्यायचा म्हटलं तर बघितलं ना असं आहे. म्हणजे मी एवढी मजा करून आली ना बाहेर, ती ह्या एका दिवसाने माझी सगळी मजा घालवून टाकली. खरंच सांगते बाबा, इथून पुढे कानाला खडा. कसं वाटतंय चहा पिऊन? बाबा ना विचार करा, थकले का आज? थकलो काय विचारता आता. टाकी ने आजचा दिवस लक्षात राहील ना चांगला.